माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 17. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 50. जंबुकाचा वध. महर्षी सुत म्हणाले, शिरीष नावाच्या पुरीत कृष्णांश राहत असता अश्विन शुक्ल दशमीसी कान्यकुब्ज देशी अनेक राजे जमले होते. त्यांनी सर्वांनी कृष्णाचे दर्शन घेऊन त्याची स्तुती केली. तेव्हा पृथ्वीराज म्हणाला, तुम्ही ज्याची एवढी स्तुती करीत आहात त्याच्या आईवडिलांचे काय झाले माहीत आहे का तुम्हाला? तर जंबूक मलेच्छाने त्याचा पराभव करून त्यांना पकडून नेले. त्यांचे धन लुटून त्यांच्या घराचे शरीराचे चूर्ण करून त्याचे तोडलेली मुंडकी वडाला टांगली. तेव्हा याचेही कौतुक व्यर्थ होय. कृष्णांश म्हणाले, राजांनो, माझे पिता वीर गुजर देशी गेले होते. तेथे माणसे खाणाऱ्या मलिच्छांनी त्याचा पराभव केला होता. तेथे ही गोष्ट प्रसिद्धच आहे. पण आज आमचे हे मातुल नवेच मरण सांगत सुटले आहेत. तरी आता मी काय करतो ते पहा. त्यानंतर तो तालक बलखानी महाबल योद्ध्यांना घेऊन सुसज्ज सैन्यासह निघाला. ते जंबुकाच्या देशात गेले. जंबुक शंकराच्या वराने सुरक्षित होता. त्यामुळे अनेक डावपेच लढूनही त्याने विजय मिळविला. जंबुकास कैद करून त्याने तिळा एवढे तुकडे केले. त्याच्या शरीरातून निघालेल्या चरबी तेलाने देवी स्नान घातले. स्नेहाने कातर झालेल्या त्याने पितरांची मस्तके घेऊन त्याची क्रियाकर्म केली. त्याची तुष्ट होऊन त्यास आशीर्वाद दिला. तो त्याचे सैन्य लूट घेऊन स्वदेशी परतले. अध्याय 51. पृथ्वीराजाचे गुरुजर राज्य ग्रहण. ते ऋषी सूत महर्षींना सांगू लागले, विचारू लागले. ते म्हणाले, त्या दोघांचे युद्ध पौष महिन्यात झाले. युद्ध 100 दिवस चालू होते. ज्येष्ठात ते आपल्या घरी परतले. ते अनेक प्रकारची वाद्य वाजवली गेली. राजा परिमलच्या पुत्रांनी जप केला. राजाने ब्राह्मणांना दान दिले. जिकडे तिकडे आनंद झाला. हे ऐकून महिराज बलशाली अशा बलखानीकडे आला. त्याला नमस्कार केला. माझ्याकडून अर्धा कोटी मोहरा इतके धन तुम्ही स्वीकारून हे महिष्मती राष्ट्र मला द्या. त्याचा त्याप्रमाणे सन्मान करून बलखानी स्वगृही परतला. त्यानंतर 13 वर्षाच्या बलवान अशा कृष्णाच्या ह्या अवताराच्या लीला आता ऐका. भाद्रपदी त्रयोदशीच्या दिवशी आल्हाद त्याच्या धाकट्या भावासह हत्ती घोडे रथ भरभरून धन घेऊन गयस गेला. कृष्णाज बिंदुलावर सुखखाणी कराल की आरूढ झाला. ते 4 दिवसांनी गयेला पोहोचले. पौर्णिमेच्या अखेरीस पुरस्कृत करून षोडश श्राद्ध करू लागले. शकळ हत्ती, संबलकृत रथ, सहस्र हेम, मालंकित घोडे, बऱ्याच गायी, रत्न, वस्त्र, अनेक प्रकारची घोडे, अनेक प्रकारची गोष्टी दान केल्या. येथे लक्षावर्ती नावाची जी वेश्या होती ती बद्रिकाश्रमास गेली होती. तेथे तिच्या प्राणाचा त्याग करून अप्सरापरी पोहोचले. चंद्रा राका तिथेच राहून ग्रासून गेल्यामुळे त्या तमोमय घटिकेस अनेक देशीचे राजे आपल्या राजकुलासह काशी क्षत्रिय आले होते. परमरम्य अनेक धातूंनी जणू चित्रित अशा हिमालय पर्वतावर शार्दूल वंशीय राजा नेत्रसिंह होता. वीर रत्न भाणूचा राज झाल्यावर नेत्रसिंह भयभीत झाला. म्हणून तो नवतुंग या स्थानी गेला. त्याने इंद्राला प्रसन्न केले. 12 वर्षाने प्रसन्न झालेल्या त्या इंद्राने त्याला ढवकामृत दिले. हे ढवकामृत पार्वतीने इंद्रासाठी तयार केले होते. इंद्र राजाला म्हणाला, हे राजा, या ढवकामृतामध्ये विशेष काय आहे? ते वाजवले की स्वर तुझ्या मैलेल्या सैनिकांना जिवंत करतील. तुझे कोणी शत्रू शीघ्रपणे नाश पावतील. नेत्रसिंहाने ते ढवकामृत घेतले. नंतर सर्व प्रजेला घेऊन एक योजनाद विस्तार असलेले नगर वसवले. त्या नगराला 4 मोठी दारे होती. ती दारे शत्रूंना आत जाण्यास बरीच अवघड होती. ते नगर नेत्रसिंह गड या नावाने प्रसिद्ध झाले. त्याने मग काश्मीरपर्यंत राज्य केली. त्याने त्या नगरीचे पालन केले. आणि नेत्रसिंहही तेथे गया येथे आला होता. त्याची कन्या रेवतीचा अंश असून तिचे नाव स्वर्णवती. कामाक्षी देवीच्या वरामुळे ती सर्व मायांची महापंडिता होती. परम सुंदर बालचंद्राप्रमाणे मुख असलेल्या कन्येला पाहून तिच्या रूपयवनाने मोहून गेलेले ते गयेतील राजे लोक मूर्छित झाले. त्यांच्याप्रमाणेच आल्हाद देखील त्या 16 वर्षाच्या रत्नांच्या दागिन्यांनी सजलेल्या रतीप्रमाणे लावण्य असलेल्या स्वर्णवतीला पाहून मूर्छित झाला. तो जमिनीवर कोसळला. तेव्हा ती कन्याही त्याला पाहून अत्यंत मोहित केली. तिच्या 2 सखींनी तिला नेत्रसिंह राजाकडे नेले. आल्हाद शुद्धीवर आला तेव्हा तो अतिशय आनंदित झालेला होता. त्याला त्या अवस्थेत पाहून कृष्णांश दुःखाने म्हणाला, तू तत्वांचा महापंडित असूनही या मोहात कसा पडलास? हा मोह रोगयुक्त रजोगुण
या मोहाचे परिणाम जाण, मोहाचे मस्तक ज्ञानरूपी तलवारीने उडव, अजिंक्य पहा. हे भावाचे सांगणे ऐकून त्याने मोह राजा बाजूला सारला, तो सोगरी प्रतला. वेदपंडित ब्राह्मणांना भोजन देऊन मध्य चरित्राचा जप केला. त्याने दुर्गीची आराधना केली. 1 महिन्यानंतर देवीने त्याची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वर्णवतीच्या मनातही विवाहाच्या उत्पन्न केली. स्वर्णवतीने स्वप्नात रोमांच देवकी पुत्रास पाहिले. ती सकाळी उठल्यावर त्या विचाराने मोहून गेली. तिने सर्व आकांक्षा पूर्ण करणाऱ्या कामाक्षी देवीचे ध्यान केले. पौष महिना लागल्यावर एका प्रिय पोपटाच्या गळ्यात पत्र बांधून पाठवले. तो पोपट महावती पुरीत जाऊन तेथे असलेल्या कृष्णाला मनुष्यवाणीने म्हणाला, हे वीरा, तुझा धाकटा भाऊ अल्हार याच्यासाठी स्वर्णवतीने पत्र पाठवले. ते वाचून त्याचे उत्तर माझ्या मालकीनेच दे, म्हणजे गळ्यात बांध. त्याप्रमाणे कृष्णाने ते पत्र वाचून अल्हारच दिले. ते पत्र असे होते, वीर बलवान रुद्राने वर दिलेला अजिंक्य राजा जंबूक याला युद्धात पराभूत करणाऱ्या महावीरा, त्याचप्रमाणे इंद्राने वर दिलेल्या अशा माझ्या पित्याच्या शत्रूस ठार करून माझे पाणी ग्रहण कर. ताबडतोब त्या पत्राप्रमाणे स्वर्णवतीला आश्वासन देणारे उत्तम पत्र त्याने लिहून पोपटाच्या गळ्यात बांधले. तो पोपट पूर्वी पुंडरीकाचे शाप दिलेला होता. स्वर्णवतीचे हे कार्य करून तो शापातून मुक्त झाला. त्या रम्य पोपटाच्या मरणानंतर स्वर्णवतीने त्यास दहन करून त्याच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून ब्राह्मणास दान दिले. त्यानंतर माघ महिना सुरू झाल्यावर कृष्ण पक्षातील पंचमीस आल्हादाने 7 लक्ष सेना घेऊन शत्रूवर स्वारी केली. आल्हादाचे संरक्षण करणारे तालन वगैरे शूर योद्धेही वाहनावर आरूढ होऊन गेले. 15 दिवसांनी बांगलादेश ओलांडून ते लवकरच हिमालयात पोहोचले. ते पत्र लिहिणाऱ्या आल्हादास बलखानी म्हणाला, हे वीरा, तू कवच घातलेल्या भयंकर घोड्यावर स्वार हो. पंचशस्त्रांनी सज्ज होऊन राजास युद्धाला बोलाव. युद्धाची चिन्हे शरीरावर घेऊन लवकर माझ्याकडे ये. असे म्हणून तो लगेच निघून गेला. त्याने बऱ्याच वीरपुरुषांनी भरलेला राजाचा दरबार तेथे पाहिला. त्या परताहून जास्त बलवान अशा हजारो वीरांसमवेत राजा बसला होता. तेथे जाऊन महाबलवान नेत्रसिंह राजाला म्हणाला, तुझ्या कन्येशी विवाह करण्याकरिता महान बलशाली 7 लाख सैन्यासह तुझ्या राज्यात आला, तेव्हा तू लवकर तुझ्या मुलीला अल्लादास देऊन टाक, नाहीतर भयंकर युद्धरूपी किंमत मला दे. त्याचे हिते बोलणे ऐकून राजा रागाने मूर्छित झाला. शुद्धीवर आल्यावर त्या नगराच्या प्रमुख बलशाही अशा राजाने आज्ञा केली, याला पकडण्यासाठी दारे लावा. हाती फास घेतलेल्या राजास 100 सैनिकांना पाहून त्याने तलवारीने त्यांच्याशी युद्ध केले. राजाचा मुकुट हिसकावून घेऊन तो घातलेल्या त्या बलशाही वीराने आकाशमार्गे बाहेर पडून तो बलखानी जवळ पोहोचले. त्याला तो मुकुटाने त्याने देऊन वृत्तांत सांगितला. आल्हादाच्या 7 लाख सैन्याने नेत्रसिंहाच्या त्या नगरीस वेढा घातला. नेत्रसिंहाने हिमालयातील डोंगरी राजांना मदतीस बोलावले. 1000 हत्ती, 1 लाख घोडेस्वाराचं ते खूप शूर असे 1000 राजे, 4 लाख पायदळ या सर्वांना घेऊन नेत्रसिंह हिमालयाच्या पायथ्याशी आला. हत्ती दलासह असलेल्या योगसिंहाने बलखानीस आव्हान दिले. भोगसिंहाने घोडा दळाला घेऊन कृष्णाशी लढा दिला. विजय राजाचे पुत्र सर्व डोंगरी राजांचं लढत होते. देवसिंहाने मलेच्छांना घेऊन युद्ध केले. 2 राजांचे बाजूचे फारच भयंकर युद्ध झाले. ते डोंगरी योद्धे फारच शूर निर्भय होते. त्यांनी शत्रूचे 2 लाख सैन्यांना गारद केले. आपल्या सैन्याचा नाश पाहून ते चौघेही आपल्या दिव्य घोड्यावर स्वार होऊन शत्रूंचा भयंकर मोठ्या प्रमाणावर नाश करू लागले. पण नेत्रसिंहाच्या डबकामृत वाजवल्यामुळे ते मरणारे सर्व सैनिक जिवंत होऊन लढू लागतात. यामुळे नेत्रसिंहाच्या सैन्यासारखे युद्धास तयार होत राहत होते. अशा प्रकारे एक रात्र येथे फार दारुण युद्ध झाले. ते युद्ध 7 दिवस चालले. आल्हादाच्या वीरांनी पराक्रमाची शर्त केली, पण मरणारे शत्रू जिवंत होत असल्याने अखेरीस ते निराशेने व दुःखाने वेढून गेले. शेवटी कृष्णावशाला शरण गेले.
कृष्णाशाने दिव्य घोड्यावर बसून आकाशमार्गे नगरीत प्रवेश केला. तो स्वर्णवतीच्या महालावर गेला. सुशोभित अशा स्वर्णवतीस त्याने प्रणाम करून म्हटले, देवी, मी उदय नावाचा किंकर आहे. कामाक्षी देवीसारखे अशा आपल्याकडे आलो आहे. असे म्हणून त्याने तिला युद्धाची सर्व हकीकत सांगितले. स्वर्णवती म्हणाली, तू कामाक्षीच्या मंदिरात जा. नवमीच्या दिवशी मी देखील माझ्या सख्यांचा येथे देवीची पूजा करायला येईन. तेव्हा मी ढवकामृत वाजवून देवीची पूजा करते. तिचेही बोलणे ऐकून कृष्णांश आपल्या सैन्यात परतले. आपल्या अर्ध्यामुर्ध्या सैन्यांचा पराभव झाला असा आभास निर्माण करून कृष्णांशाचे सैनिक पळून गेले. नेत्रसिंह विजयी झाल्याने त्याचे पुत्र सैनिकांचा पटणासुरास परतला. त्याने गायी व धन दान केले. नवमीस ठरलेल्या वेळी स्वर्णवतीने कामाक्षी मंदिरात पूजा उत्सव केला. रात्री मंदिरामागे डवला अमृत वादन करण्यास तिने नेले. तेथे कृष्णाश वेश बदलून आला होता. त्याने लगेच डवकामृत पळवून नेले. त्याच्या मागे शत्रूंचे 60 योद्धे शस्त्रासह जाऊ लागले. त्याने तलवारीने त्याच्याशी लढून त्यांना यमाच्या घरी पाठवले. कृष्णाश त्यानंतर लगेच रूपणाजवळ पोहोचला. त्याच्या स्वाधीन ते डवकामृत गेले. डवकामृत गेल्याने भीतीने ग्रासलेल्या नेत्रसिंहाने यंत्रयज्ञ केला. प्रातःकाळ होताच आल्हादाच्या बाजूने सैनिक सज्ज होऊन सर्व वीर योद्धे युद्धभूमीवर निघाले. ते तेथे सायंकाळी पोहोचल्यावर कृष्णांशाच्या डवकामृताचा आवाज कानी पडताच त्याचे युद्धात मेलेले सर्व सैनिक जिवंत झाले. अशा तऱ्हेने बलिष्ठ 7 लाख सैन्यांनी नेत्रसिंहाच्या नगरीला पुन्हा वेढा घातला. अनेक प्रकारचे रणवाद्य बाजू लागले. भयाने ग्रासलेल्या नेत्रसिंहाने स्वतःचा बळी त्या यंत्रयज्ञात अर्पण केला. तेव्हा प्रसन्न झालेल्या इंद्राने त्याला वाचवून म्हटले, हे तुझे शत्रू कृष्णाचा अंश रामाचा अंश आहे. त्या परमयोग्य यशस्वी रामांच्यासाठी तुझी कन्या म्हणून रेवतीच्या अंशाने जन्म घेतलेला हे यानंतर इंद्राने डवकामृत पळवले. अशा प्रकारे सुरांचा स्वामी असलेले डवकामृत गेल्यावर इंद्र नेत्रसिंह कृष्णांशाकडे निघाला. त्याला असे येताना पाहून कृष्णांश महेपती त्यास म्हणाले, हा परम बलवान आल्हाद या विवाहानंतर आपल्या अनुजांसकट कुळासीनता आणील. तो आमच्या पंक्तीस योग्य राहणार नाही. तू तुझी कन्या त्याला दिलीस तर तूही आमच्या पंक्ती योग्य राहणार नाही. म्हणून त्यासाठी 4 कनिष्ठ बालकांना आमंत्रण करून विवाह समारंभासाठी बोलव. विवाह झाल्यावर चामुंडेला अर्पण कर. तसे करून विवाहानंतर कुलधर्म करण्याचे वचन त्याने दिले. नंतर तो आल्हादास नम्रपणे म्हणाला, आपण दोघे ईश्वराचा अंश असल्याने मला समजले. तेव्हा तुम्ही सर्वजण अस्त्रे बाजूला ठेवा, म्हणजे मी तुमची पूजा करून आमच्या रीतीप्रमाणे आमची कन्या तुम्हास देतो. अशा प्रकारे कपट करून आल्हादास दुर्गा उत्सवात ठार करण्याचे ठरवून नेत्रसिंह निघून गेला. नेत्रसिंहाने विवाहाआधी आपल्या 1000 बलवान राजांना मंडपात बसवले. विवाहाच्या पहिल्या भागात योगसिंहाने आल्हादाच्या डोक्यावर तलवारीचा वार करून गर्जना केली. ते पाहून तालन रागाने नेत्रसिंहाकडे वळला. नेत्रसिंह त्याला म्हणाला, हे बलीन, हा आमचा रिवाज आहे. वराच्या निशस्त्र लोकांची वधूचे शस्त्रधारे योद्धे लढतात. ते ऐकून कृष्णाशाने योगसिंहाला बलखाणीने भवसिंहाला द्वंद्वात खेचून पाडले. विवाहाच्या 3ऱ्या भागात सुखखाणीने एका वीरावर विजय मिळवला. विवाहाच्या 4थ्या भागात शत्रूच्या षटराजाला रूपनाने हरवले. 5व्या भागात ताळनाने बहुराजा जिंकले. 6व्या भागात नेत्रसिंहाला आल्हादाने हरवले. त्यावेळी तुंबळ युद्ध होऊन बरेच वीर संपले. आल्हादाच्या निशस्त्र अशा ह्या 6 बालांनी बऱ्याच गावाने शोभन शत्रूंना निशस्त्र केले. या युद्धाच्या वेळी आलेल्या कालदर्शी देवाने आकाशमार्गे तेथे येऊन त्यांना 6 अश्व दिली. कृष्णाशास बिंदुल देवसिंहास मनोरथ रूपनास कला अश्व आल्हादास पपिहक बलखाणी झरीने त्याच्या भाव सरीनागर तालनास सिंहिणी असे घोडे त्याने दिले. त्यावर बसून त्यांनी युद्ध केले. राजाच्या सैन्यास कैद करून स्वर्णवतीची डोली करून घेऊन ते विजयी योद्धे निघाले. वाटेच नेत्रसिंहाने त्याच्यावर परत हल्ला केला. 5 दिवस युद्ध चालले. अखेरीस आपली बाजू कमी पडत आहे असे पाहून नेत्रसिंहाचा धाकटा भाऊ हरानंद याने शाबरी मायेने सर्व शत्रूस दगडाप्रमाणे स्तब्ध केले. त्याने स्वतःच्या बाजूच्या कैदी बनलेल्या योद्ध्यांना सोडवले. आल्हादास बांधून आपल्या नगरीत परतला. नेत्रसिंहाने त्याच्या या धाकट्या भावाशी पाठ ठोपडून धनाचे दान दिले.
आपल्या पतीला कैदी झालेले पाहून दुःखी झालेल्या स्वर्णमतीने कामरूपी देवीचे ध्यान केले. आक्रोश करून रडू लागली. तेव्हा देवी प्रसन्न झाली. तिने बावरी मायेने बेशुद्ध झालेल्या आल्हाद त्याच्या सैनिकाला शुद्धीवर आणले. कृष्णास उडत्या घोड्यावर बसून आकाशमार्गे तेथे आला. त्याने आल्हाद स्वर्णवती यासह सर्वांना पहारेकऱ्यांच्या तावडीतून सोडून नेले. मधुयुक्ता पौर्णिमा असल्याने सर्वजण लगेच अयोध्येस पोहोचले. तो दिवस होळीचा होता. त्यांनी शरयू नदी स्नान केले, कर्म केले. ते आपापल्या घरी गेले. समुद्र किनाऱ्यावर त्याने एक मोठा उत्सव केला. चैत्र कृष्णा पंचमीस ते घरी परतले तेव्हा घरोघरी आनंदोत्सव झाला. या ठिकाणी हा भाग संपला. आपण पुढील भागात जयंत अवताराच्या वृत्तांताचे वर्णन बघूया. हरे नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्राह्मणं स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.